नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल MT बाईट्स आणि मोरमध्ये. तर आज मी बनवत आहे पनीर बटर मसाला. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. ग्रेव्हीसाठी मी या ठिकाणी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो, 3 मध्यम आकाराचे कांदे, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि आलं चे तुकडे करून घेतले आहेत. आता हे तुकडे करून घेतलेले टोमॅटो, कांदा, आलं आणि लसूण मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. आता यामध्ये 1 चम्मच किचन किंग मसाला, 1 चम्मच पावभाजी मसाला, आपल्या चवी एवढं लाल तिखट घालून 7 ते 8 काजू आणि 1 छोटा चम्मच एवढी साखर घालून घेणार आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं किंचित पाणी घालून आपण आता त्याची पेस्ट तयार करून घेत आहोत. तर मी वाटण या कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर कढई गरम करून त्यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकत आहे. हा पनीर बटर मसाला असल्यामुळे आपण तो बटरमध्येच बनवणार आहे, त्यामुळे बटर करपू नये यासाठी किंचितचं तेल घालून त्यावर मी बटर टाकून ते पोळून घेणार आहे. बटर चांगलं गरम झाल्यावर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेत आहे. वाटण घालून झाल्यावर ते चांगल्या पद्धतीने बटरमध्ये पोळून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही आपल्याला चांगल्या पद्धतीने 4 ते 5 मिनिटं पोळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही चांगल्या पद्धतीने पोळल्यावर यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये पनीरचे तुकडे घालून ते पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मी यामध्ये जवळजवळ 1 पेला एवढं पाणी घातलं आहे. आता आपण हे झाकण ठेवून उकळी आणायला ठेवूया. तर 7 ते 8 मिनिटं मी ह्याला उकळी येऊ दिली आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी. पनीर चांगलं ग्रेव्हीमध्ये शिजलं आहे, त्यामुळे ते खूप टेस्टी दिसत आहे. वरून कोथिंबीरने गार्निश करून आपला पनीर बटर मसाला रेडी आहे. तर मंडळी, तुम्हाला ही साधी सोपी पनीर बटर मसाल्याची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही घरी बनवून नक्की ट्राय करा.